नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, WRDच्या संदर्भात परिपत्रक क्रमांक 147, 148, 149 आणि 150 हे येत्या आता जाहीर झालेले आहे। त्याच्यामध्ये 49 आणि 50व्या परिपत्रक क्रमांकाचा अगोदर आपण विचार करू। त्यानंतर याच्या अगोदर मी दोन्ही परिपत्रक जे आहे 47 आणि 48व्या नंबरचे दोन्ही परिपत्रक तुम्हाला PDF टाकलेली होती काही दिवस अगोदर। ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगत असतो वारंवार की टेलिग्राम चॅनल बघत चला मित्रांनो, व्हिडिओ बनवायला थोडा वेळ होत असतो। ठीक आहे, आता हे जे वेटिंग आहे मित्रांनो, ते वेटिंग क्लिअर होण्याचे चान्सेस आणखी जास्त वाढलेले आहे, कारण MPSCचा निकाल जाहीर झालेला आहे। बऱ्याच लोकांचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे, फक्त जॉईनिंगची वाट ते पाहत आहे। 5 ते 6 महिन्याच्या आतमध्ये त्यांची जॉईनिंगसुद्धा येऊन जाईल आणि WRDची जी आहे यांचीसुद्धा जी जॉईनिंग आहे वेटिंग लिस्टमध्ये लवकर देण्याचे चान्सेस आहे, कारण की वर्ष संपत आलेलं आहे आणि नंतर जे आहे ती जॉईनिंग मिळणार नाही। ठीक आहे, तर बघा 149 नंबरचं जे परिपत्रक आहे, आपला ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे हॅलो टीचर YT नावाचा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं, याच्यावरती तुम्ही अपडेट राहत चला। त्याच्यानंतर बघा मित्रांनो, जे परिपत्रक आहे ते नागपूर विभागाचं आहे। मला काही दिवसाच्या अगोदर 1-2 मॅसेज आलेले होते टेलिग्राम चॅनलला आणि मी सांगितलेलं होतं की नागपूर विभागाची सुद्धा जी आहे यादी आहे ती लागणार आहे, भारत विभागाची यादी लागणार आहे, ठाण्याची पण यादी आलेली आहे। ठीक आहे, तर बघा अधीक्षक अभियंता परिमंडळ नागपूर विभाग जे आहे स्थापित अभियांत्रिकी सहाय्यक पदाची ही वेटिंग लिस्ट आहे आणि कोणत्या याच्यातून सिलेक्शन झालेलं आहे ते सिलेक्शन लिस्ट याच्यामध्ये तुम्हाला आहे। सिलेक्शन जे झालं आहे ते कोणत्या कॅटेगरीतून देण्यात आलेलं आहे, म्हणजे एका प्रकारे सिलेक्शन लिस्ट आपल्याला याला म्हणता येईल। ठीक आहे, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला टोटल जे विद्यार्थी आहे 69 विद्यार्थ्यांची नावे बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये सिरियल नंबर, मेरिट नंबर, ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर, कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, जेंडर, रिझर्वेशन कॅटेगरी, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, मार्क ऑप्शन आणि कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन दिलं आहे त्या सिलेक्शन कॅटेगरीचं नाव देण्यात आले। 1 नंबरचे जे कॅन्डिडेट आहे त्यांना बघा मित्रांनो, अदर बॅकवर्ड कास्ट म्हणजे OBC जे कॅन्डिडेट आहे जनरल 157.64 मार्क होते, परंतु त्यांना जे सिलेक्शन देण्यात येत आहे ते आहे वेटिंग लिस्ट ओपन जनरल 1मध्ये। हे सिलेक्शन लिस्ट आहे आणि लवकरात लवकर मेलसुद्धा तुम्हाला येणार आहे, तुम्हाला मेल चेक करत राहायचं आहे। जॉईनिंग मेल येणार आहे, जॉईनिंगच्या वेळेस तुमचे डॉक्युमेंटसोबत घेऊन जा, त्याच्यामध्ये काय काय आणायचं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं असतं, ते सगळे डॉक्युमेंट तुम्ही वेळेवर घेऊन जा। ठीक आहे, वेळ चुकू नका मित्रांनो आणि जे आहे ते मेलकडे लक्ष देत चला। तुम्ही जो पण तुमचा रजिस्टर्ड मेल ID असेल WRDमध्ये त्याच्यावर तो तुम्हाला मिळेल। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यानंतर जवळपास जे कॅन्डिडेट आहे दुसऱ्या नंबरचे वेटिंग लिस्ट ओपनच्या जागा त्यांना मिळालेल्या आहे आणि जे अदर बॅकवर्ड म्हणजे OBCचे कॅन्डिडेट आहे तरी त्यांना ज्या ओपनच्या जागा मिळालेल्या आहेत, त्याच्यामुळे आता OBC कॅन्डिडेट जे असेल त्या OBC कॅन्डिडेटच्या कॅटेगरीमधनं जे काही कॅन्डिडेट खाली असेल त्यांच्या खालच्या कॅन्डिडेटला सुद्धा याच्यामध्ये चान्स मिळणार आहे। ठीक आहे, जेवढे काही ओपनमध्ये OBC कॅन्डिडेट असेल किंवा कोणत्याही कॅटेगरीचे कॅन्डिडेट असेल जे सिलेक्शन झालेलं असेल तर कास्टच्या याच्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे। ठीक आहे, 69 विद्यार्थ्यांची यादी आहे आणि याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही पहिला जे टीप आहे ते पहिली टीप नेहमीप्रमाणेच आहे बघा। याच्यानंतर सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्ती शिफारस ही खालील अटींच्या अधीन राहून करण्यात येणार आहे। प्रत्यक्ष यादीतील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र, त्यांची वैद्यकीय तपासणी, हे सगळे टिप्स तुम्हाला वाचून घ्यायचे आहे। ठीक आहे, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मेलकडे लक्ष द्यायचं आहे। आता सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे। आता याच्यानंतर 150व्या क्रमांकाचं परिपत्रक बघूया। परत एकदा सांगतो, सिलेक्शन लिस्ट आहे, तुम्हाला मेल ID लक्ष द्यायचं आहे, तुम्हाला मेल येईल, त्या मेलवरती तुम्हाला काय काय आणायचं आहे, बंधपत्र कोणाचं आहे, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काय लिहायचं आहे, सगळी माहिती दिलेली असते आणि सोबत लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला दिलेले असणार। ठीक आहे, याच्यानंतर मित्रांनो बॅक करूया 150व्या क्रमांकाच्या परिपत्रक मी ओपन करतो। तर 150व्या परिपत्रकाच्या याच्यामध्ये तुम्हाला इथे दिसणार आहे पॅरलर रिझर्वेशन वेटिंग कॅटेगरी, जी याच्या अगोदरची लिस्ट आहे ते नागपूर विभागाची जी आहे ती सिलेक्शन लिस्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला वेटिंग लिस्ट बघायला मिळणार आहे। बघा ही जी लिस्ट आहे ठाण्याची आहे आणि सहाय्यक भंडारपाल ज्याला आपण असिस्टंट स्टोअर कीपर म्हणतो त्यांची लिस्ट आहे। उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित लिहिलेलं आहे। ठीक आहे, आणि मागची जी लिस्ट आपण बघितली होती याच्यामध्ये तुम्ही परत बघा 49व्या क्रमांकाची, तर याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे तर उमेदवारांची प्रत्यक्ष यादी सुधारित यादी। ठीक आहे, तिथे सुधारित यादी जर लिहिली असेल परंतु सिलेक्शन कोणत्या कॅटेगरीतून होत आहे ते सुद्धा दिलेलं आहे, म्हणजे एका प्रकारे सिलेक्शन लिस्टसुद्धा आपल्याला म्हणता येईल। ठीक आहे, तर बघा 150व्या क्रमांकाचं एक वेळा ओपन करूया, तर याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल टोटल जे कॅन्डिडेट आहे मित्रांनो
24 कॅन्डिडेटचं नाव त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये कॉलम नंबर तुम्हाला माहितीच आहे, नेहमीप्रमाणे आहे. फक्त जी टीप आहे त्यामध्ये शासन निर्णय दिनांक 4 मे 2022 नंतर उमेदवारांच्या प्रत्यक्ष यादीसाठी दिनांक 15/7/2024 ते दिनांक 19/7/2024 मध्ये कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदासाठी प्रत्यक्ष यादीसाठी पुनश्च कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाने संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. परत लिहायचं DB येणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, याच्या अगोदरचे जे 2 परिपत्रक होते बघा, याच्यामध्ये 148 आणि 147 क्रमांकाचं मी तुम्हाला टाकलेलं होतं. तर 148 क्रमांकाचं जे परिपत्रक आहे याची प्रिंट व्यवस्थित दिलेली नाही, तर तुम्हाला ते हॉरिझॉन्टलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर 47 क्रमांकाचं जे परिपत्रक होतं, 47 क्रमांकाचं जे परिपत्रक होतं मित्रांनो, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट अमरावती विभागाचं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये वेटिंग लिस्ट आहे, सुधारित वेटिंग लिस्ट आहे, ती सुद्धा दिलेली आहे. भरपूर विद्यार्थ्यांचे आरोप आहे की फक्त वेटिंग लिस्ट लावले जात आहे. सिलेक्शन अजूनपर्यंत कोणालाही दिलेलं नाही मित्रांनो. सिलेक्शन येत आहे आणि लवकरात लवकर जे आहे तुम्हाला त्याची न्यूजसुद्धा मिळून जाते. ठीक आहे. तुम्हाला तयारीत राहायचं आहे, मेल आयडीकडे लक्ष ठेवून राहायचं आहे. ठीक आहे. तर बघा, याच्यामध्ये अमरावती विभागाची ही लिस्ट होती. ठीक आहे. आता बाकीच्या ज्या विभाग आहेत त्यांच्यासुद्धा लिस्ट लवकरात लवकर येईल आणि लवकरच जॉईनिंग होणे फार गरजेचं आहे मित्रांनो. नाहीतर आणखी जे 7व्या महिन्याच्या नंतर जे आहे ते प्रॉब्लेम येऊ शकतो जॉईनिंगला, कारण की 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. डिपार्टमेंटनुसार व्हॅलिडिटी वाढवता येते. आता डिपार्टमेंट विचार केला का आम्हाला वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट भरायचे आहे, तर ते भरतील. ठीक आहे. बाकी काही अपडेट माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.